नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण नाश्त्याला बनवलेले आहेत डोसे आणि चटणी। तर आता डोसे मी कशा पद्धतीत बनवले ते आपण पाहूयात। त्याआधी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते इथे मी जुने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। 1 वाटी तांदूळ घेतले तर त्या जोडीला मी पाव वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे, कारण आपल्याला डोसे 2 माणसांना पुरेल एवढेच करायचे आहेत, त्यामुळे इथे मी 1 वाटीच घेतलेला आहे। तर आता आपण पहिले 3 ते 4 पाण्याने तांदूळ पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डाळ पण स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर ती भिजत घालायची 7 ते 8 तासासाठी आणि बारीक वाटून घ्यायचं। तर आता इथे वाटून घेतलेलं मी काही दाखवलेलं नाही आहे। तर इथे मी एक लाकडी असं पाट घेतला आहे, त्यावरती कपडा ठेवला आहे, कारण थंडीचे दिवस आहेत ना, तर आपलं पीठ फुलून यावं ना त्यासाठी। तर ज्या वेळेला तांदूळ आणि डाळ मी भिजत घातली त्यावेळेला 1 चमचा त्यामध्ये मी मेथी दाणे पण भिजत घातलेत आणि वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते रात्रभर ठेवलं। सकाळी ताटावरती आपण असं काहीतरी जड वस्तू ठेवायची, म्हणजे त्यात हवा शिरत नाही, गरमी राहते, मग पीठ आपलं छान असं फुलून येतं। तर बघू शकता इथे छान पीठ आपलं फुलून आलेलं आहे। त्यानंतर इथे आपण चटणीची तयारी करतो। खोबरं घेतलं, त्यानंतर कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, थोडं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मीठ आणि थोडी साखर। आता पहिले आपण हे सर्व वाटून घ्यायचं। वाटून घेतल्यानंतर चटणीसाठी इथे मी फोडणीला घेतली चण्याची डाळ, मोहरी आणि उडीद डाळ, हिंग आणि कढीपत्ता। तर आता प्रमाण कमी जास्त तुम्ही इथे करू शकता। एक डव घेतला, त्यामध्ये तेल घेतलं, तेल छान तापलं आणि त्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलं आणि त्यामध्ये बघा कढीपत्ता सोडलेला आहे। कढीपत्त्याची खमंग अशी फोडणी बसलेली आहे आणि ते सर्व फोडणी आपण चटणीमध्ये ओतलेली आहे। त्यावर झाकण ठेवलं। झाकण ठेवलं ना की तो खमंग असं सुगंध त्यामध्ये उतरला जातो फोडणीचा चटणीमध्ये आणि चटणीला चव एकदम छान लागते। त्यानंतर इथे मी पॅन घेतला, पॅन छान तापून दिला, गॅस कमी केला। त्यानंतर आपण इथे तुम्हाला डोसे आता कमी म्हणजे लहान करायचे मोठे करायचे तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये डोसा तयार करू शकता। इथे मी बघा या साईजमध्ये डोसा तयार केलेला आहे आणि इथे छान असं झालेलं आहे। तुम्हाला जर पलटी नसेल करायचा तर तुम्ही नका करू, एक साईड चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजली तरी चालते। बघा इथे छान असे मऊ लुसलुशीत आपले डोसे तयार झालेले आहेत आणि जोडीला मस्त खोबऱ्याची चटणी पण तयार आहे। एकदम रुचकर चटणी पण झालेली आहे आणि डोसे पण झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।